आज आमचा कस्टमर आहे. पैसे द्यायच्या नाही. कस्टमर नाही मी. मग कोणी इथं बसली माझी कस्टमर. नाही म्हणजे बेटी आहे. बेटी डॅन्ड्रफ आहे का डॅन्ड्रफ? तर गुड इव्हिनिंग मंडळी, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा संध्याकाळचा ब्लॉग आहे. मी होते पार्लरवरती आणि मुले आणि मिस्टर घरून आले माझ्याकडे पार्लरवरती संध्याकाळी 7:30 पावणे 8 वाजता. आणि स्विनलचे केस असे थोडेसे डोळ्यावरती येत होते आणि त्यामुळे तिचे केस थोडे कट करायचे होते. 2-3 दिवस चाललं होतं. पुढचे केस तिचे थोडीशी कट करायचं होतं. तर लास्ट टाईम तिचा कट मी केला होता साधना कट, इकडं ॲपल कट पण असं बोलतात. तर तो कट केला होता आता आणि छान दिसतो तिला तो कट. जरी 2 पोण्या घातल्या तरी खूप सुंदर वाटतं. तर पुढचेच थोडे वाढले होते तर तेवढेच कट करायचे होते. तर मी तिचे असं मस्त हे करून घेतलं आणि हेअर कट केला छान. व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण स्विनलचा हेअर कट झाल्याच्या नंतर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिकडे जाण्याचा कसलाही आमचा प्लॅन नव्हता. पण रोडला असंच फिरत गेलो. मुलांना संध्याकाळचं असं मिस्टर घरी असले तर आम्ही घेऊन जातो मुलांना. थोडंसं बाहेर गाडीवरती हवा चेंज वगैरे होती, मुलं फ्रेश होतात आणि आम्हालाही बरं वाटतं. त्याच्यामुळं त्यांना घेऊन जात असतो आम्ही. आणि तिकडे गेल्याच्या नंतर आम्हाला कळलं आणि जायचं का मिस्टरांनी विचारलं तर बोलले चला जाऊयात, मुलं पण खेळतील जरा वेळ. आणि मग गेलो आम्ही. तसं थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर स्विनलचा जो मी कट करत आहे ना, तर या कटला मार्केटमध्ये साधना कट म्हणा, ॲपल कट म्हणा किंवा काय म्हणा, पण मला तरी हा कट आहे ना, मी स्पेशली याचं नाव मोगली कट असं पाडलेलं आहे. कारण मोगलीचं कार्टून ज्यांनी पाहिलं असेल त्यांना कळेल की तो कट त्याचा कट असाच आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या कटला मी बरोबर नाव दिलं आहे का? दिला असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा. आता स्विनलला मी इकडे विचारत होते की तुझे पुढचे तर कट करून झाले होते डोळ्यावरचे केस, तर मागून थोडे ट्रिम करायचे का? तर नको बोलत होती, मला असंच राहू दे, थोडेसे वाढल्याच्या नंतर करा. आणि मग नंतर फिरत आम्ही गेलो गावात. तर तिकडे असा मेळा लागला होता, आनंद मेळा बोलतात, राजगुरुनगरचा आनंद मेळा. इथे गाडी आम्ही पार्क वगैरे लावली आणि माझं तर पार्लरवरून गेले होते त्याच्यामुळे अवतार असाच होता. आणि राजगुरुनगर फेस्टिवल असं वरती आहे. आता ह्यांनी मस्त ह्यावेळेस छान केलं, दरवर्षी लागतो पण पार्किंगला वगैरे जागा नसती. तर ह्यावेळेस पार्किंगला जागा आणि असं मस्त एक बाजारपेठ भरल्यासारखं असं छान केलं आहे. तर खायचे वगैरे परत खरेदीसाठी पण, आणि एकदम स्वस्त होत्या. 30 रुपयाला इथे होतं. पुढे जाऊन बांगड्या वगैरे, परत इकडे बॉलचं पण होतं काहीतरी खेळायचं. तर त्या छोट्या मोठ्या गेम पण होत्या. तर इथे पण एक गेम होती. तर मिस्टर गेले गेम विचारायला कसं आहे काय. तर इकडं 6 बॉल टाकायचे होते आणि 6 बॉलचे जे पण काही काउंट होईल, जे पण काही त्यांची बेरीज होईल, तर त्या वस्तूंवर जो नंबर असेल तो भेटणार होता. तर इकडे आम्ही घेतलं मग बॉल टाकायला. आता हे फ्री होतं वाटतं. तर हा इकडे आता गेम समजून सांगत होता यांना. आणि मग लगेच मिस्टरांनी पण घेतले बॉल आणि 6 बॉल टाकायचे होते. 6 बॉलची काय बेरीज होईल, त्या ज्या वस्तूवर तो आकडा असेल तो मिळणार होता. तर इकडे आमची बेरीज काहीतरी 22 का काय झाली. आता स्विनलनी 2 टाकले, मिस्टरांनी 1 टाकला, मी 1 टाकला आणि श्रीमईनी 2, असे आम्ही सगळ्यांनी बॉल टाकले.
आमचा 22 आकडा झाला आणि आम्हाला काय भेटलं माहिती आहे का, ब्रश भेटलं. आणि आता वस्तू काय का भेटेना, पण खेळण्याचा आनंद महत्त्वाचा. त्यात मुलांना पण काही अशा गोष्टी खेळल्या तर त्यांनाही छान वाटतं आणि थोडंसं नॉलेज येतं. माझी सासरची यात्रा पण आहे ना खूप मोठी भरती आणि तिथे पण खूप गेम वगैरे येतात. तर लग्नाच्या पहिल्या वर्षीच अशी गेम आल्या होत्या आणि आम्ही खेळत होतो. माझ्या मिस्टरांनी घेतलं. ती गेम अशी होती की 50 रुपयामध्ये 6 बलून फोडायचे होते आणि मिस्टरांनी मला एकटीला दिले खेळायला. मी बोलले मला फोडायच्यात फुगे म्हणून. तर त्या गेममध्ये ना माझा एकही शॉट फेल गेला नव्हता आणि तिथे ना एकही शॉट फेल नाही गेला ना तर गिफ्ट भेटणार होतं तिथे. तर भरपूर काय काय गिफ्ट होतं. तर टेडी होते, उषा होत्या, हार्टचे पिलो वगैरे बरंच काय काय होते अशा. हॉकी स्टिक होती, बॅट होती, असं भरपूर काय काय होतं. आता ह्यांचे मित्र वगैरे पण होते साईडला उभे. पण मी त्या दिवशी काय घ्यायचं ते म्हटले, तुला एखादा हे घे, पिलो घे किंवा टेडी घे. तर मी बोलले नाही, मला हॉकी स्टिक घे पाहिजे. आणि मी हॉकी स्टिक घेऊन घरी आले आणि माझे सासरे खूप खुश झाले होते, कारण माझा एकही शॉट फेल नव्हता गेला आणि ते सांगत होते सगळ्यांना. तर असं सासऱ्यांची उणीव नेहमीच भासत असते. अशा काही गोष्टींच्या आठवणी खूप आहेत त्यांच्याबरोबरच्या. तर इकडे खूपच वेगवेगळे असे हे पाळणे वगैरे आले होते. तर हा पाळण्यावरती पण जायचा, खाली पण यायचा. श्रीमईला मी एका गाडीवरती बसवलं होतं, तिथं तेवढं तो खेळला आणि ह्या पाळणा मला खूप आकर्षण वाटलं याचं. मिस्टर बोलत होते आपण बसू, पण मला खूप भीती वाटते. मी एकदाच पाळण्यामध्ये बसले होते, ब्रेक डान्समध्ये 2-3 वेळा बसले असेल, पण मला खूप भीती वाटते. मी खूप ओरडते बाबा, त्यामुळे मी कधीच बसत नाही. आणि इकडे ट्रेन पण होत्या 2-3 आणि नंतर श्रीमईला आणि स्विनलला पण आम्ही ट्रेनमध्ये बसवलं. तर इकडे बसले होते ते. आता तिथून परत त्या काकांनी उतरवलं त्यांना आणि पुढे घेतलं बसायला. आता पुढे म्हणजे ड्रायव्हर सीटच वरच बसले, कारण ड्रायव्हरच झाले होते डायरेक्ट. त्या काकांनी उतरवल्यामुळे पुढे दोघंजणं उतरून आपले पुढं आले आणि पुढे बसले. तर त्याचे पप्पा बोलले, ड्रायव्हर झाला का? तर हसत होता तो पण आणि आम्ही पण हसलो. इकडे चांगले 5-6 राऊंड झाले होते त्यांचे आणि शेजारीच एक भूत बंगला असं काहीतरी होतं. माझ्या आतमध्ये गेले का भूतं येणार होते, वेगवेगळे गोरेला वगैरे आतमध्ये येणार होता. ते एक होतं, पण तिकडे आम्ही काही गेलो नाही बाबा, मुलं घाबरतील म्हणून. आता ह्यांचं नेमकं त्या खूप जे झोपडीसारखं आहे तिकडे गेलं का ते भूताचा आवाज यायचा. तर श्रीमय आधी थोडासा घाबरला होता. नंतर इथे ते बबल शॉटचा गेम आला होता, तर ते पण खेळलं. आता श्रीमयनी 2-3 फुगे फोडले असतील, स्विनलनी पण एक फोडला आणि शेवटला मी फोडला. तो मी असा फोडला, म्हणजे फुगा फोडला नाही मी, फुगा डायरेक्ट पूर्ण फुगा मी खाली पाडला. म्हणजे फुग्याचं जिथं चिटकवलं असतं ना तिथंच मारला आणि फुगा खाली पडला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि मी मारलेल्या बलूनचं शॉर्टमध्ये बलून कसा पडला आहे ते नक्की पहा. तर इथे स्विनलनीसुद्धा घेतला आणि स्विनलनीसुद्धा एक बलून फोडला. तर इकडे स्विनलनी ना 2 शॉट घेतले होते आणि नंतरचा एकच शॉट राहिला होता, तर तो मी घेतला. मिस्टर बोलले माझा तू घे. तर मी बोलले आधी माझा व्हिडिओ काढा तरच मी घेईन. मग त्यांनी माझ्याकडच्या बॅग घेतल्या आणि व्हिडिओ काढला. मग नंतर मी मारलं तर डायरेक्ट बलूनच खाली पाडला. तर इथे माझे रिॲक्शन पाहू शकता, खूप भारी वाटलं मला. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.